सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। परम कृष्ण हरि। अभयं सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्। दैवासुर संपत् विभाग योग श्रीमद् भगवद गीता तथा ज्ञानेश्वरी अध्याय 16 श्लोक क्रमांक 1 ओवी क्रमांक 85 आता देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते वैरी झालियाही अर्थाते न वंचनेगा। दैवी संपत्तीच्या 26 गुणांचा विचार चाललेला आहे। त्यामध्ये दानम ह्या सद्गुणांचा विचार प्रारंभ होतो आहे ओवी क्रमांक 85 पासून। 85 ते 88 ह्या ओव्यांच्या मध्ये दान ह्या संकल्पनेचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत मार्मिक शब्दांच्या द्वारे मांडलेला आहे। भगवंताने आपल्याकडे जे काही दिलं आहे त्याचा उपयोग इतरांसाठी सुद्धा करणं, किंबहुना आपण इतरांसाठी तो उपयोग चांगला करू शकतो असं भगवंताने आपल्याबद्दल निश्चित केल्यामुळे त्यांनी आपल्याकडे ही सगळी साधन संपदा बहाल केलेली आहेत आणि म्हणून आपण ते देताना अतिशय मुक्त हस्त द्यावेत, उदार अंतकरणाने द्यावे, सन्मानाने द्यावेत, शालीनतेने द्यावेत आणि चांगले द्यावेत असा त्या पाठीमागचा भाव असल्यामुळे दान ह्या संकल्पनेचा विचार ज्ञानोबराय सांगतात। आता देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते वैरी झालियाही अर्थाते न वंचनेगा। देह म्हणजे हे शरीर, वाचा कर्मेंद्रियांचं ते प्रतिनिधित्व करणारी ही वाचा, चित्त अंतकरण
चतुष्टयाचं प्रतिनिधित्व चित्ताने केलेलं आहे. देवाने आपल्याला जो देह दिला आहे, जी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय दिली आहे, जे अंतःकरण दिलं आहे, ही सुद्धा एक मोठी संपत्ती आहे. अर्थात या देहाचा उपयोग लोक कल्याणाकरता करणं, ह्या वाणीचा उपयोग दुसऱ्याचं दुःख निवारण करण्यासाठी, दुसऱ्याच्या जीवनामध्ये, दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती हास्य उमटवणारे असे शब्द आपल्या मुखातून आले पाहिजे. आणि चित्त जगाच्या कल्याणाचा संकल्प आपल्या चित्तामध्ये निरपेक्षतेने अभिव्यक्त झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर यथासंपन्ने वित्ते, देवाने आपल्याला दैववशामध्ये जे काही धनसंपत्ती दिलेली आहे, जे वित्त दिलेलं आहे, म्हणजे देहांतर्गत संपत्ती आणि बाह्य संपत्ती, याचा उपयोग दुसऱ्याच्या सुखासाठी करणं. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, वैरी झाली याही. एखादा आपला शत्रू असतानाही तो जर आर्त म्हणजे दुःखामध्ये असेल, शत्रू झालियाही आर्ताते, शत्रू असताना सुद्धा तो जर दुःखी असेल आणि त्या दुःखाचं निवारण करण्याची क्षमता आपल्याकडे असेल, तर न वंचने जेका, आर्ताते न वंचने जेका, असा दुःखी असेल तर त्याची वंचना न करणं, त्याची प्रतारणा न करणं, त्याला विन्मुख न करणं, त्याला फसवू नये. ह्या प्रकारे वैरी झालियाही आर्ताते न वंचने जेका, शत्रू जरी झाला असेल तरी त्याच्याशी चांगला उपयोग करणं, आपल्या देहाचा, आपल्या वाचेचा, आपल्या चित्ताचा आणि आपल्या संपन्नतेचा. दधाची ऋषींनी आपल्या देहाची हाडं परोपकाराकरता केली. अनंत कल्पाचं तप ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या वाणीच्या द्वारे केलं आहे. माझे सत्यवादाचे तप. आणि भारतीय ऋषींनी विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून सत्संकल्प आपल्या अंतःकरणामध्ये केला आहे. आणि भारतामध्ये ज्या काही धार्मिक संस्था दिसत आहेत, त्या सगळ्या लोकांच्या मदतीवरती आहेत. आणि म्हणून संकटात असताना तर द्यावेच द्यावेत, पण चांगलं काम करणाऱ्या संस्थांनाही आपल्याकडनं मदत व्हावी. वैरी झाली आहे अर्थाते न वंचने गा, शत्रू जरी असेल तर त्याला मदत करावी. मग असं तुम्ही एखादं उदाहरण सांगा ना निसर्गामध्ये, की जे शत्रू येतो, मित्र येतो, पण शत्रू आणि मित्रत्वाचा कोणताही भेद न करता, फरक न करता, जो सगळ्यांना आपल्या जवळचा आहे तो देतो, असं कोणी एखादं दाखवा. माऊली म्हणतात, जैसा वृक्ष, ज्याप्रमाणे वृक्ष आहेत ना, तो तसाच करतो. कसा म्हटले, पत्र पुष्प छाया
फळे मुळे धनंजया, वाटेचा न चुके आलिया वृक्ष जैसा. जैसा वृक्ष, ज्याप्रमाणे हे वृक्ष कसा आहे, वाटेचा आलिया न चुके. एखादा वाटेवरचा वाटसरू रस्त्याने जात असताना तो जर एखाद्या वृक्षाकडे आला, तर वृक्षाकडे असणारी जी संपत्ती आहे, त्या संपत्तीचा भाग देण्याकरता वृक्ष कधीही चूक करत नाही. म्हणजे ती माझ्याकडे नाही असं म्हणत नाही, तो आलेल्यांना देतच असतो, न देण्याची चूक तो करत नाही. म्हणून वाटेचा आलिया जैसा वृक्ष न चुके. वाटेचा मध्ये एक शब्द आपल्याला टाकावा लागेल. वाटेने प्रवास करणारा एखादा वाटसरू पांथस्थ, तो वृक्षाच्या कडे आला असताना वृक्ष त्याच्याजवळ जे काही आहे ते आलेल्या व्यक्तीला देण्यासाठी तो चुकत नाही, म्हणजे तो न चुकता देतो. एखादा वाटेचा वाटसरू आहे आणि त्याला एखाद्या झाडाचं पान पाहिजे असेल, तर वृक्ष म्हणतो घेऊन जा, माझ्याकडे आहे. पत्र, कोणाला त्या झाडाचं फुल हवं असेल तर वृक्ष त्या झाडाचं स्वतःच्या फुल असेल तर ते त्याला देतो. उन्हाने तापलेला विश्रांती घेण्यासाठी आला असेल झाडाच्या खाली, तर वृक्ष त्याला छाया म्हणजे सावली देतो. सावली देण्याकरता तो चुकत नाही. कोणी जर त्या वृक्षाची आंब्याची फळं असेल तर आंबा त्यांना ते फळही देतो, पण फळ देताना तो चुकत नाही. काही झाडांची मुळं उपयोगाची असतात. आयुर्वेदामध्ये काही झाडांची पानं, तर काही झाडांची फुलं, तर काही झाडांची साल, तर काही झाडांची आंतरसाल, काहींची मुळं, हे वेगवेगळ्या रोगांच्या वरती उपचाराला सहाय्य होतात असं आयुर्वेद शास्त्र सांगत आहे. पण कोणाला झाडाचं मूळ पाहिजे असेल तर माऊली सांगतात, भगवान सांगतात, हे धनंजया जैसा वृक्ष वाटेचा आलिया, पत्र पुष्प छाया फळे मुळे न चुके, म्हणजे देण्याकरता ते चुकत नाही, म्हणजे तो देतात. जसं एक वृक्षाच्या बाबतीमध्ये तो सगळे नियम पाळतो, तर वृक्षाकडे पाहून आपणही सुद्धा निसर्गाचा एक भाग असल्यामुळे आपल्याजवळही जर काही ज्ञान असेल, कला असेल, संपन्नता असेल, चांगलं बोलता येत असेल, तर त्याचा उपयोग हा चांगल्यासाठी करावा. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात करताना मुख्य सिद्धांत सांगितला आणि त्यासाठी दृष्टांत निसर्गातला दिला आहे. म्हणून दान कसं करावं हे शिकायचं असेल तर लुक ॲट दॅट ट्री, त्या झाडाकडे पहा. दॅट ट्री विल गिव्ह यू प्रॉपर लेसन हाऊ टू डोनेट. आपण कसं दान करावं हे तो वृक्ष शिकवेल आपल्याला. म्हणून पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया, वाटेचा न चुके आलिया जैसा वृक्ष, वृक्ष जैसा. ह्या दान ह्या संकल्पनेच्या उपसंहाराकडे जात असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसे मनोनी धनवरी विद्यमाने आल्या अवसरी, श्रांताच्या मनोहरी उपयोगा जाणे. दानाची व्याख्या किती छान केली पहा. तैसे मनोनी, ही सुरुवात केली आहे मनापासून. मन असं म्हणताना मन, बुद्धी, चित्त, अहंकार, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय असं करत करत आतल्या संपत्तीपासून तर बाहेर असणाऱ्या धनाधिक
मग पैसे असेल, स्थावर असेल, जंगम असेल, आपल्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा असतील. म्हणून मनोनी म्हणजे अगदी मनापासून सुरुवात करून तर धनवरी धनापर्यंत विद्यमाने आपल्याकडे जे जे काही विद्यमान आहेत, ज्या ज्या काही वस्तू उपलब्ध आहेत, तर अवसरी आल्या, विद्यमाने अवसरी आल्या, तर त्या त्या विद्यमान काळामध्ये असे काही प्रसंग आले असताना की लोक आपल्याकडे ती गरज म्हणून आपल्याकडे आले त्यांची पूर्ण करण्याकरिता, तेव्हा मनापासून तर धनापर्यंत जेवढ्या काही आपल्याकडे वस्तू असतील गरज भागवणाऱ्या, त्या कोणाच्या? श्रांताचिया उपयोगा जाणे. असे जे श्रांत, दुःखी, कष्टी, गरजवंतू जे लोक आहेत त्यांच्या उपयोगा जाणे, त्यांच्या उपयोगाला जायचं. पण कशा उपयोगाला जायचं? तक्रार करत, खंत करत, दुसरा काही पर्यायच नाही म्हणून माता यांना मदत करावी लागेल असं म्हणणं नाही. तर एक महत्वाचा शब्द वापरला आहे, मनोहरी. अतिशय आनंदाने, अतिशय संतोषाने, विथ हॅपीली, विथ ग्रेट सॅटिस्फॅक्शन, चेअरफुल ॲक्सेप्टन्स, आनंदाने ती स्वीकृती पाहिजे की हा मी माता देतोय, माझ्याकडे आहे तर घ्या. म्हणून देताना मनस्थिती कशी असली पाहिजे? मनोहरी, अत्यंत आल्हादक, उत्साह, आनंदाने द्यायचा आहे. कोणाला द्यायचं आहे? श्रांताच्या उपयोगा जाणे. जो श्रांत आहे, कष्टी आहे, दुःखी आहे, निडी आहे, त्याच्या उपयोगाला जाणे. कुठून उपयोग करायचा आहे? मनोनी धनवरी, मनापासून तर धनापर्यंत. आणि अशा विद्यमाने अवसरी आली. प्रस्तुत काळामध्ये जसजसा प्रसंग आला तसतसा आपण आपल्याकडे जे आहे ते देत जावं. आपण सुद्धा समाजाचा एक घटक आहोत. कोणी मनुष्य स्वतंत्र नाही, मला कोणाची गरज नाही असं कोणी म्हणू शकत नाही. म्हणून समाजाला आपण उपयोगाला आलो की समाज पुन्हा आपल्या उपयोगाला कोणत्या ना कोणत्या मध्ये. ह्याप्रमाणे तया नाव जाण दान, जे मोक्ष निधानाची अंजन, हे असो ऐक चिन्ह दमाचे. ते उपसंहार करतायत अर्ध्या ओवीमध्ये. तया नाव जाण दान. वर सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या संकल्पनेला दान हे नाव आहे असं आपण जाणावं. मग आम्ही हे दान केलं तर काय मला फळ प्राप्त होणार आहे याची फलश्रुती ज्ञानेश्वर महाराज सांगतात. जे दान काय आहे? मोक्ष निधानाचे अंजन. दान काय आहे? हे अंजन आहे. जसं पायाळू व्यक्तीच्या डोळ्यामध्ये अंजन घातलं असेल, तो जर दैववान आणि पायाळू असेल तर भूमिगत धन त्याला दिसतंय. तसं मोक्षरूपी भूमीमध्ये जो ठेवा ठेवला आहे, हा मोक्षरूपी भूमिगत ठेवा म्हणजे मोक्ष बघण्याचं साधन हा दान रूपी हे अंजन आहे. म्हणजे हे दान दिलं की आपल्याला मुक्ती प्राप्त होईल अशा प्रकारचं दृष्टी प्राप्त होते. म्हणजे ही विचाराची दृष्टी प्राप्त होते दानाने. म्हणून दान मोक्षरूपी निधी सापडण्यासाठी दान हे अंजन आहे. तया नाव जाण दान, जे मोक्ष निधानाचे अंजन. हे असो पुष्कळ ह्याबद्दल बोलता येईल,
पण ज्ञानेश्वर महाराज त्याचा उपसंहार करतात, असो ऐक चिन्ह दमाचे ते. आता दमाचं चिन्ह ऐक. दम शब्दाचा अर्थ होतो इंद्रिय निग्रह. इंद्रिय निग्रह, विषयांपासून इंद्रियांना परावृत्त करणं, त्याला दम असं म्हणतात. तो एक सद्गुण आहे दम. वर्णाश्रम धर्माप्रमाणे ह्या जगातला अनुभव अनुभवणं हा एक धर्माने सांगितलेला एक महत्वाचा भाग आहे. शास्त्र त्याला अनुमोदन देत आहे. तुम्ही जे करतात ते धर्माला अनुसरून आहे. तुम्ही जे करत आहात ते क्रमाक्रमाने मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहे. परंतु वर्णाश्रम धर्माच्या बंधनाचं उल्लंघन करून जेव्हा इंद्रिय अवांतर विषयांच्याकडे उत्शृंखल पद्धतीने जातात, तेव्हा त्याला अधर्म म्हणतात. तेव्हा त्या कृतीला पाप असं म्हणतात. तेव्हा त्या कृतीला अनैतिक कृती असं म्हणतात. इमॉरल ऍक्ट असं म्हटलं जातं. आणि त्याने पाप होतं, त्याने अधोगती होते, दुर्गती होते. मग त्या बंधनकारक असणाऱ्या विषयांकडे प्रवृत्त झालेल्या इंद्रियांना मागे आणणं आणि आपल्या गोलकांच्या ठिकाणी ठेवणं. पण हा एक भाग असताना त्यामध्ये एक विचार असायला पाहिजे. मी इंद्रियांचं निग्रह का करायचा, दमन का करायचं? कारण मी शास्त्राने सांगितलेल्या विषयांच्या पेक्षा अन्य विषयांच्याकडे माझी इंद्रिये प्रवृत्त होतात. ते मलाही समाजालाही घातक आहे. ती कृती, समाज व्यवस्था त्याने विस्कटली जाणार आहेत. समाज व्यवस्थेला प्रतिबंध येणार आहेत, ठेच पोचणार आहेत, एक आघात पोचणार आहे. अशा चुकीच्या विषयांकडे गेलेल्या इंद्रियांना परावृत्त करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थापित करण्याच्या प्रक्रियेला दम असं म्हणतात. आणि याला लागतो विचार. ज्यांच्या अंतःकरणामध्ये विचार म्हणजे विवेक आहे, तेच इंद्रियांचं निग्रह कंट्रोल करू शकतात. मग हा विचार कसा असला पाहिजे? ज्ञानेश्वर महाराज दमाच्या भूमिकेतून सांगतात. तरी विषयेंद्रिय मिळणी करुणी घापी वितुटणी, जैसे तोडीचे खडू पाणी पारखिया. जसं की पाणी आणि गाळ असं गढूळ पाणी जर एकत्रित असेल तर त्या पाण्यामध्ये निवळीचे ते बी टाकले जातात. निवळीचं ते नसेल तर त्यामध्ये तुरटी फिरवली जाते पाण्यामध्ये. त्या निवळीच्या माध्यमातून किंवा त्रुटीच्या माध्यमातून त्यातला गाळ हा खाली बसतो आणि स्वच्छ पाणी वळती राहते. म्हणजे मिश्रण जेव्हा एकत्रित असतं त्याचं विभाग करण्याचं काम निवळी करते किंवा त्रुटी करते. चिखल गाळ हा खाली राहतो आणि स्वच्छ पाणी वरती येते. पण हे दोन्हींचं विलगीकरण करण्याचं काम कोण करत असेल तर पारखिया शब्दाचा अर्थ आहे त्यातला पारखेपणा, त्याची तपासणी करणारा. इथे कोण आहे तर निवळी आहे किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे ती साधन आहे.
त्रुटी आहेत. म्हणून पारखीय असणाऱ्या त्या निवळीच्या द्वारे किंवा त्या त्रुटीच्या द्वारे खडू पाणी तोडीजे. खडू म्हणजे ते गढूळ पाणी जे आहे, गाळयुक्त पाणी, ते तोडीजे म्हणजे त्याचं विलगीकरण केलं जातं, सेपरेशन केलं जातं. तसं विषय इंद्रिय मिळणी, तसं इंद्रिय आणि विषयांचा मेळ एकत्रित झाला असताना करोणी वितुटणी घापे, परंतु त्यांचं वितुटणी म्हणजे वियोग करणं, विषय इंद्रियांची मिळणी झाली असताना घापे वितुटणी करोणी, त्यामध्ये त्याची ताडातोड, त्याचा सेपरेशन, त्याचं वेगळं करणं, हे ज्याचं काम आहे त्याला विचार असं म्हणतात, त्याला विवेक असं म्हणतात. अरे, मला तर शास्त्राने ही गोष्ट नको म्हणून सांगितली तरी देखील माझे इंद्रिय त्या ठिकाणी जातातच ना. एवढी मोठी अवघड गोष्ट हरिपाठात सोप्या भाषेत सांगितली. इंद्रिया सवडी लपू नको. इंद्रिय म्हणतील त्यांच्या आड जाऊन तू लपू नको. आणि म्हणून इथे दमाचं चिन्ह सांगत असताना जर विवेक उत्पन्न झाला असेल तर तो विवेक त्या इंद्रियांच्या आणि विषयांचा जो काही मेळ आहे तो वेगळं करण्याचं काम करतो. विषय इंद्रिय मिळवणी करुणी घापे वितुटणी, जैसे तोडीजे खडू पाणी पारखिया. तैसा विषय जातांचा वारा, वाजो नेदीची इंद्रिय द्वारा, ही बांधुनी प्रत्यहारा हाती ओपी. विषय जातांचा वारा. विषय जात शब्दाचा अर्थ आहे सगळ्या प्रकारचे विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. हे विषय जात म्हणजे सगळ्या प्रकारचे विषय. हे प्रत्यक्ष आपल्या समोर आले आहेत असं नाही, त्या विषय जातांचा वारा इंद्रिय द्वारा वाजो न दिजे. अर्थात चुकीच्या विषयांना इंद्रियांच्या समोर येऊ न देणं, म्हणजे त्यांचा चुकीच्या विषयांचा वारा देखील इंद्रियांना लागणार नाही, एवढी दक्षता, एवढी काळजी, एवढं एक काटेकोरपणा हा साधक आपल्या जीवनामध्ये ते करतात. म्हणून विषय जातांचा वारा इंद्रियाद्वारा वाजो दिजे. इंद्रियांच्या द्वारापर्यंत अशा निषिद्ध आणि धर्मबाह्य विषयांचा वारा देखील इंद्रियांच्या पर्यंत येऊ न देण्याची तजवीज हा साधक करतो. तो कोणत्या नेमाने? प्रत्यहारा बांधोनी हाती ओपी. तो काय करतो? त्या सगळ्या इंद्रियांना प्रत्यहाराच्या हातामध्ये देऊन विकून टाकतो. ओपी, ओपी म्हणजे विकून टाकणं. कशाच्या हातात देऊन विकून टाकणं? प्रत्यहारा हाती. आहार म्हणजे घेणं आणि प्रत्याहार म्हणजे त्यांना मागे आणणं. आहार म्हणजे वरती घेणं आणि प्रत्याहार म्हणजे पुढे गेलेला त्याला मागे आणणं. आहार म्हणजे असं म्हणताना आपण तो ताटातला पदार्थ मुखात आणणं तो आहार आहे. बाहेरचा शब्द कानात घालणं हा आहार आहे. तो कानांचा आहार आहे. रूप डोळ्यात येतं तेव्हा तो रूपाचा आहार आहे. गंध नाकात येतो तो गंधाचा आहार आहे. पण आता त्या इंद्रियांना त्या विषयांपर्यंत न जाऊ देता मागे आणणं हा प्रत्याहार आहे. आणि म्हणून ते इंद्रिय विषयांकडे जायला लागले की प्रत्याहाराच्या
द्वारे त्या इंद्रियांना मागे आणून त्यांच्या स्वाधीन करणे. अष्टांग योगाचा साधनामध्ये प्रत्याहार एक साधन आहे. जसं यम नियम आसन प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी, तसं प्रत्याहार ही एक साधना आहे. इंद्रियांना मागे आणण्याच्या प्रक्रियेला प्रत्याहार असं म्हणतात. प्रत्याहाराच्या हातामध्ये देऊन इंद्रियांना जणू काही ते ओपून टाकतात. आता त्या एक प्रत्याहाराने त्यांना जाऊ न देणं. उपसंहाराच्या भूमिकेमध्ये ज्ञानेश्वर महाराज येत आहेत आता हळूहळू. आतुला चित्ताचे अंगवरी सांडोनी प्रवृत्ती पळे बाहेरी आगी सुईजे दहाई द्वारी वैराग्याची. बघा ओवीकडे. एकदा आपल्याला ओवी कळाली की तिचा अन्वय करताना अन्वयाचे शब्द आपल्याला एकदा जुळवता आले की ओवीचा अर्थ करायला खूप सुलभ जातो. म्हणून ज्ञानेश्वरी फक्त ऐकायची नाही काय, तर ती डोळ्यांनी त्या ओव्या पाहायच्या आणि मग कोणत्या शब्दापुढे कोणता शब्द आणला की अर्थाची अभिव्यक्ती कशी विशेष होते, ह्याला तर त्या ओवींचा अर्थ कळणं या दृष्टीने महत्वाचं असतं. आता पहा, आतुला चित्ताचे अंगवरी सांडोनी प्रवृत्ती पळे बाहेरी. चित्ताचे आतुला चित्ताचे, जेव्हा आपले इंद्रिय विषयांच्याकडे जातात तेव्हा काय घडतं? तेव्हा दोन गोष्टी घडतात. एक तर आपल्याला ज्या विषयांची आवड आहे असे पदार्थ दिसले, अशी घटना दिसली, वस्तू दिसली, व्यक्ती दिसली की त्या इंद्रियांना पाहून, त्या वस्तूंना पाहून इंद्रिय उद्दीपित होतात आणि त्या इंद्रियांना त्या विषयांचं एक प्रकारचं प्रलोभन दिसतं आणि मग तिकडे ते धावायला लागतात. दुसरा प्रकार असा आहे, समोर विषय नसतात. मनुष्य एकटा असलेला आहे, परंतु त्या इंद्रियांना ते विषय पूर्वी अनुभवल्यामुळे ते संस्कार सुप्त रूपाने आपल्या अंतःकरणामध्ये असतात आणि शांततेच्या काळामध्ये अनुभवलेल्या विषयाचे संस्कार जागृत होतात. ते वासनेच्या रूपाने, संस्काराच्या रूपाने, आणि ते संस्कार, ती वासना त्या जीवाला आतून पुश करते आणि इंद्रियांच्याकडे ती ढकलते. पण आता हा प्रत्याहाराचा अभ्यास याने इतका चांगला केला आहे की चित्ताच्या आतुली, त्या चित्ताच्या आतुली म्हणजे आतमध्ये असणारी जी सूक्ष्म रूपाने त्या विषयांच्याकडे धावण्याची जी प्रवृत्ती, त्याला संस्कार म्हणा, त्याला वासना म्हणा, ती काय करते? आतुला चित्ताचे अंगवरी, चित्तामध्ये असलेल्या त्या वासना, सूक्ष्म संस्कार त्या चित्ताच्या वरून काय करतात? सांडोनी, चित्ताचे अंगवरी सांडोनी, चित्ताला त्याचं चित्ताचं जे काही रचना आहे त्या चित्ताच्या आतूनच त्याला सगळं सोडून देऊन प्रवृत्ती बाहेरी पळे, म्हणजे वासनास
संस्कारच त्या साधकाला आतून सोडून देऊन बाहेर पडून जातात. नको बाबा, इथे राहायलाच नको, कारण याने प्रत्याहाराचा अभ्यास केला आहे. आणि म्हणून इंद्रियांना विषय सातत्याने दिल्यानंतर इंद्रिय कधी थकत नाहीत, तर त्याच्या वासना पुन्हा पुन्हा वाढतच जातात. पण विषयच कमी केले तर हळूहळू त्या प्रत्याहाराच्या द्वारे त्याच्याविषयीची प्रवृत्तीच मनातून संपून जाते काही दिवसांनी. म्हणून आतुला चित्ताचे अंगवरी प्रवृत्ती सांडोनी बाहेरी पळे. प्रवृत्ती आतून विषयांकडे इंद्रियांना विषयांकडे जाण्याची जी काही टेंडन्सी, ती प्रवृत्ती ती काय आहे, आता बाहेरी पळे म्हणजे आता ती बाहेर निघून जाते, ती पुन्हा आतमध्ये येतच नाही. म्हणजे आतली वासना आणि संस्कार बाहेर निघून गेले, संपले. कशाच्या द्वारे? प्रत्याहाराच्या द्वारे, अभ्यासाच्या द्वारे. दुसरं, मग बाहेरचे विषय आतमध्ये येऊ नये. मग त्याला काय केलं उपाय? म्हटले आगी सुईजे दाही द्वारी वैराग्याची. बघा, वैराग्याची आगी दहाही द्वारी सुईजे. वैराग्याची आगी. आगी शब्द पहिला आहे, वैराग्य शब्द शेवटी आहे. पण अर्थाच्या दृष्टीने करायचं, शब्दाची जुळवाजुळव, तो वैराग्याची आगी दाही द्वारी सुईजे. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय या 10 इंद्रियांच्या द्वारामध्ये आता त्यांनी वैराग्याची आग ठेवली आहे, वैराग्याचा अग्नी ठेवला आहे. आणि वैराग्याचा अग्नी म्हणजे आता कोणत्याच विषयाची आसक्ती नसणं, याला वैराग्य म्हणतात. अहिकीचे का स्वर्गीचे भोग पाईक झाले, इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मना माझे. तैसे प्रपंच निरसले पण तत्वता तत्ववरले ज्ञानी यांची. याप्रमाणे वैराग्य तयार होतं आणि ते वैराग्य इंद्रियांच्या द्वारामध्ये ठेवल्यामुळे, वैराग्याच्यामुळे बाहेरचे विषय आत येत नाही, आकर्षण करून घेत नाही आणि आतल्या वासना तर आता निघूनच गेल्या आहे. मग आता मन शांत अंतर्मुख झाला आहे. पण ह्यासाठी त्याला अनेक प्रकारचे नियम करतो, जेणेकरून ते इंद्रिय चुकीच्या विषयांच्याकडे जाणार नाही. मग तो किती नियम करतो? श्वासोच्छ्वासावोनी बहु असे, व्रते आचरे खरपुसे, ओसंतिता रात्रंदिवसे नारायण उपजया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, श्वासोच्छ्वासाहून बहु असे. श्वास आणि उच्छ्वास, आपण क्षणाक्षणाला श्वास घेतो, बाहेर सोडतो, ही प्रक्रिया सारखी चालू आहे श्वास उच्छ्वासाची. जेवढे श्वास उच्छ्वास घेत आहेत, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्या श्वासोच्छ्वासापेक्षाही बहुवसे म्हणजे जास्त, त्याही पेक्षा जास्त काय करतो आहे? व्रत आचरे, अनेक प्रकारचं व्रत करतो. मग ते व्रत 1 करतो का 2 करतो असं न सांगता, जसे आपण श्वास उच्छ्वास करतो
त्याप्रमाणे त्या व्रतांचं तो आचरण करत असतो, व्रत आपल्या जीवनामध्ये तो पालन करत असतो. आणि म्हणून श्वासोच्छ्वासाहुनी बहु असे, श्वास उच्छ्वासापेक्षाही अनेक व्रत आचरे, अनेक प्रकारचं व्रतांचं आचरण करतो, परंतु ते व्रत साधे नाही तर खरफुसे. खरफुसे शब्दाचा अर्थ आहे कठीण, प्रखर, अवघड. अवघड असेल, कठीण असेल, दुस्तर असेल, वेगवेगळ्या प्रकारचं, अनेक प्रकारचे व्रतांचं आचरण तो करत असतो. आणि ओसंतिता रात्रंदिवसे नारायणुक जया. आणि म्हणून या खरपुसे आणि बहुवसे व्रते रात्रंदिवस ओसंतिता, रात्रंदिवस खरपुसे बहुवसे श्वासोच्छ्वासाहुनी बहुवसे खरपुसे व्रते आचरे रात्रंदिवस ओसंतिता. रात्रंदिवस त्या व्रतांचं अनुष्ठान करत असताना, त्या व्रतांचं आचरण करीत असताना काय आहे, थोडी सुद्धा विश्रांती नाही. जया नारायणुक, म्हणजे ज्याला क्षणभर सुद्धा विश्रांती नाही. रात्र आणि दिवस या दोन्हीच्याही मध्ये रात्रंदिवस जया ओसंतिता नारायणुक. त्या व्रतांचं आचरण करण्यामध्ये रात्रंदिवस निघून जातो. एक क्षणभर सुद्धा त्याला वेळ भेटत नाही की त्या इंद्रियांना शृंखल विषयांकडे जाण्याची. आणि ह्या नियमाच्या अनुसार तो दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह करतो. पै दमो ऐसे म्हणिपे तो हा जाण स्वरूपे. या दमाचं जे स्वरूप आहे ते ह्या संकल्पनेच्या द्वारे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ऐसा दम म्हणिपे, याला दम असं म्हणतात. आपल्याकडे दम देणं तो दम नाही, ते दम शब्दाचा अर्थ आहे निग्रह करणे, आणि त्याचं हे स्वरूप सांगितलं. आता यागार्थही संक्षेपे सांगो ऐक. आता पुढे यज्ञ सांगितलाय. शमो दमस्तपशौच. त्या ठिकाणी आता वेगवेगळे जे काही सद्गुण आहेत त्या सद्गुणांचा विचार प्रमाणे आता सांगतात. दानम दमश्च दोन झालं, आता यज्ञश्च. आता यज्ञ संकल्पनाच्या संबंधाने सांगतात. पण ही यज्ञ संकल्पना म्हणजे पूर्व मीमांसेमध्ये कर्मकांड सांगितली तसा इथे यज्ञ संकल्प अपेक्षित नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांनी यज्ञ शब्दाचा अर्थ केला आहे कर्तव्य कर्माचं निरपेक्षत्वाने आचरण करणं, हाच यज्ञ सांगितला. बघा, तरी आधी ब्राह्मण करोनी धुरे स्त्रियादिक पैल मेरे माझारी अधिकारे आपुलालेनी. दोन भाग सांगितले आपण, A to Z असं म्हणतो तसं आहे. एका बाजूला अग्रगणी असणारे धुरे म्हणजे अग्रगणी असणारे ब्राह्मण करोणी, कर्तव्य कर्माच्या मध्ये आचरण करणारा जो पहिला भाग आहे तो ब्राह्मण दक्षतेने. आणि असं करत करत एक बाजू ब्राह्मणाची आहे तर पहिलं मेरे स्त्रियाधिक, आणि दुसऱ्या बाजूला स्त्री अधिक करून सांगितलंय. एका बाजूला ब्राह्मण, दुसऱ्या बाजूला स्त्री. आणि याच्यामधले मग तुम्ही आम्ही सगळे, म्हणून ब्राह्मण स्त्रिया ह्या दोन टोक सांगितले असेल तर माझारी मधले आपुलालेनी अधिकारे, मग मधल्या आपापल्या अधिकाराप्रमाणे, म्हणजे वर्णाश्रम धर्माप्रमाणे
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही जी वर्णव्यवस्था आपल्याकडे आहे. आधी जर ब्राह्मण असेल नंतर स्त्री असेल तर मध्ये क्षत्रिय आहे, वैश्य आहे, शूद्र आहेत आणि आणखीच वेगळे वेगळे आहेत. त्या सगळ्यांनी काय करायचं आहे, आपापल्या अधिकाराप्रमाणे आपुलालेने अधिकारे आपल्याला जसजसा अधिकार प्राप्त झाला असेल, मग कोणी शिक्षक असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी समाजाचे लोकप्रतिनिधी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, धर्माचारी असतील, हे सगळेचे सगळे प्रत्येकाने आपापलं कर्तव्य कर्म आपण ज्या स्थानावरती आहे त्या स्थानाला अनुलक्षून योग्य न्याय देण्याचा कर्म करावा. आणि म्हणून जयाजे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म ते तेने यथागम विधी यजिजे. म्हणून जयाजे सर्वोत्तम म्हणजे जो त्या स्थानावरती आहे, वर्ण, आश्रम, धर्म ह्याप्रमाणे जो जसा आहे, ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, शूद्र आहे, स्त्री आहे, वगैरे वगैरे, तर त्या स्थानानुसार जे जे काही कर्तव्य शास्त्राने सांगितले आहे, वेदाने सांगितले आहे, पुराणाने सांगितले आहे, त्यापैकी त्या कर्माच्या मध्ये जो सर्वोत्तम प्रकारचं कर्म करतो, जयाजे सर्वोत्तम म्हणजे आई असेल तर त्या आईने मुलांना योग्य प्रकारचे संस्कार देणं हे काम केलं पाहिजे. मुलगा जर चुकत असेल तर त्याला योग्य प्रकारचं संस्कार देणं हा एक भाग आहे. चांगल्या प्रकारचं शिक्षण उपलब्ध करून देणं, साहित्य, संगीत, त्याची अभिरुची असेल ती त्याला शिकवणं, नृत्य, कला, म्हणजे हे झालं वडिलांच्या दृष्टीने. प्रत्येकाचं वैयक्तिक व्यस्त होतं, कोणी शिक्षक असतं, कोणी डॉक्टर असतं, कोणी इंजिनियर असतं, कोणी वकील असतं, त्या नियमाप्रमाणे जे सर्वोत्तम आहे भजनीय देवता धर्म, जे जे भजनीय आहे, जे जे स्वीकारणीय आहे, जे जे सेवनीय आहे, अशा धर्माचं आचरण करणं, तेही कसं, तेने यथागम विधी यजिजे. यथागम जसं शास्त्राने सांगितलं आहे त्याप्रमाणे विधीने देवतादिकांची पूजा करणं, हे पूर्वमीमांसेत सांगितल्याप्रमाणे विधी यजिजे, विधीने देवतादिकांची पूजा करणं. विधीने, कशा विधीने? यथागम विधी, शास्त्राने सांगितलेली विधी आहे त्या विधीने वेगवेगळ्या देवतांची उपासना असेल ती उपासना करणं, हा सुद्धा एक पूर्वमीमांसेच्या दृष्टीने असणारा यज्ञ आहे. पण आपल्या वाटेला आलेले कर्म करणं हा सुद्धा प्रत्येकाने आचरण्याचा यज्ञ आहे. म्हणून मी माझ्या वाटेला आलेले काम नाही तर तो एक यज्ञ आहे ह्या भूमिकेतनं करावा. म्हणून संपूर्ण सृष्टीच हा एक यज्ञ आहे अशी गीतेची संकल्पना आहे. आणि यज्ञाच्या भूमिकेतून केलेलं कर्म हे मुक्ततेला कारणीभूत ठरतं. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधना असा भाग सांगितला आहे. आणि म्हणून या आदि ब्राह्मण करून स्त्री आदी जे आहेत यांनी आपापल्या मधल्या अधिकाराप्रमाणे कर्म करायचं आहे. जसं की ब्राह्मण असेल तर वेदामध्ये सांगितलं आहे त्याने काय करायचं आहे, यजन करायचं आहे, याजन करायचं, यज्ञ करायचा, यज्ञ करून घ्यायचा, स्वतः अध्ययन करायचं आणि पुन्हा दुसऱ्याला शिकवायचं, याला अध्यापन असं म्हणतात. दान घ्यायचं, दान द्यायचं आणि प्रतिग्रह पुन्हा घ्यायचं पण, याला असे हे 6 कर्म म्हणतात. आणि म्हणून जैसा द्विज षटकर्मे करी
म्हणजे द्विजाने अशा प्रकारचे हे 6 कर्म करायचं. यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह हे कर्म केले. पण ज्याला संस्कारच नाहीत, त्याला हे माहितीच नाही, यजन, याजन, अध्ययन, अध्यापन माहित नाही, मग आता काय करायचं? त्याला तर यज्ञाचं फळ भेटलं पाहिजे, पण हे सगळं तर माहिती नाही. मग काय करायचं? ज्याने हे ज्याला हे सगळं माहिती, त्याला नमस्कार करायचा. जैसा द्विज षटकर्मे करी, शुद्ध तया ते नमस्कारी. ज्याला हे माहितीच नाही कसं करायचं आणि वेळही नाही, मग त्याने काय करायचं? हे ज्याला सगळं माहिती आहे त्यांना नमस्कार करायचा. मग काय होईल? दुहीसही सरोभरी निफजे यागू. परंतु ह्या दोघांनाही एकाने शास्त्र नियमाप्रमाणे षटकर्म केलं आणि शूद्राने ते त्याला माहित नसल्यामुळे त्याने फक्त त्या षटकर्मीला नमस्कार केला, तर दोघांनीही दोघांचे धर्म पाळल्यामुळे त्या दोघांनाही यज्ञाचं फळ प्राप्त होणार. त्या दोघांनी यज्ञ केल्यासारखाच आहे. दोहीसही सरोभरी परिपूर्ण यागो निफजे. मग त्या दोघांनीही तो परिपूर्ण याग केलेला आहे असं समजावं. तैसे अधिकारोची ही यज्ञ करणे सर्वांचे परी विष फळासेचे. मग आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसे अधिकार पर्यालोची. तसं प्रत्येकाने स्वतःचा अधिकार ओळखायचा आहे, त्याचं अवलोकन करायचं आहे की मी कोण आहे, माझं स्थान काय आहे, माझं कर्तव्य काय आहे. म्हणून स्वतःच आत्मपरीक्षण करायचं आणि आपल्या वाट्याला आलेलं का. खरं म्हणजे प्रत्येक ऑफिसमध्ये लावायला पाहिजे. तैसे अधिकार पर्यालोची. प्रत्येकाने आपापल्या अधिकाराचं अवलोकन करायचं आणि आपल्याला आलेलं काम बिनचूक काटेकोर पद्धतीने एक ईश्वराचं काम आहे म्हणून केलं गेलं तर हे यज्ञ करणे सर्वांचे, हे सर्वांचे यज्ञ करणे. सर्वच माणसं यज्ञ केल्याचं त्यांना एक भूमिका प्राप्त होईल, ते यज्ञच करत आहेत असं मान्य होईल. म्हणून प्रत्येकाने समजायचं की मी यज्ञ करत आहे. आता मी बोलत असताना माझं बोलणं हाही एक प्रकारचा यज्ञच आहे, याला आपण ज्ञानयज्ञ म्हणूया. म्हणून स्वतःच्या अधिकाराचं अवलोकन करणं आणि त्याप्रमाणे मी कर्म करतोय का, मला ते सामर्थ्य आहे का, ज्ञान आहे का, त्याची पूर्णपणे आकलन करून स्वतःचं अधिकाराचं अवलोकन करून तशा प्रकारचं कर्म करणं. ते कर्म करताना सुद्धा विधी सांगितली आहे की संपूर्ण सृष्टी ईश्वराने निर्माण केली, त्यात मला निर्माण केलं आणि त्यानेच हे स्थान मला निर्माण करून दिलं, म्हणून मी त्याच्या हातातलं एक साधन आहे, तो माझ्याकडनं कर्म करून घेतो आणि मी ते प्रामाणिकपणाने करतो आणि त्याचं जे फळ आहे ते ईश्वराचा प्रसाद म्हणून मी स्वीकारणार आहे. मी करतो त्याप्रमाणे माझ्या कर्माचं फळ मला असंच भेटलं पाहिजे असा माझा आग्रह नाही. आणि असा जर आग्रह धरला तर ते कर्मफळाशेषे विष आहे. कर्मफळाचं विष त्या आपल्या अधिकाराच्या कर्तव्य करण्यामध्ये न घालता, म्हणून माऊली म्हणतात, परी विष फळासेचे न घापे माझी. स्वतःच्या कर्तव्य कर्मामध्ये कर्मफळाच्या आशेचं विष घालू नये. म्हणजे काय? मी हे कर्म केलं, माझ्या कर्माचं फळ हेच आणि असंच भेटलं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरणं, हे फळाशेचं विष नसावं. आणि मी परमात्म्याच्या हातचं साधन आहेत म्हणून झालेलं कर्म ईश्वराला समर्पण आणि जे काही भेटेल ते त्याचा प्रसाद, असं जर केलं तर प्रत्येकाच्या हातून घडलेला हा
यज्ञ आहे. म्हणून मी करता ऐसा भाव निधी जे देहाचनी द्वारे जाओ ना वेदाज्ञसी तरी ठाओ स्वये होईजे. म्हणून मी करता ऐसा भाव देहाचेनी द्वारे जाओ नेदिजे. मी कर्म करतो आहे असा कर्तृत्वाचा भाव नसावा. देहाच्या द्वारे होत असलेले जे काही कर्म आहे त्या कर्मा देहाच्या द्वारे जे काही कर्म होत आहे त्यामध्ये मी करता ऐसा भावो नेदिजे, जाओ नेदिजे. मी ह्या कर्माचा करताय, मी केलं म्हणून असं झालं आहे असं त्याने अहंकार धरू नये आणि फळाशेच विषयी त्यामध्ये मिश्रण करू नये. पण वेदाने जी आज्ञा दिली आहे त्या आज्ञेचं मी एक पात्र आहे असं समजावं. ना वेदाज्ञेसी तरी ठाओ स्वये होईजे. वेदाने दिलेल्या आज्ञा पालन करण्याचं मी स्वतः एक साधन बनेल. मी वेदाने सांगितलेल्या साधनाचा आश्रय करेल, पण करत असताना कर्तृत्व धरणार नाही, फलाशा धरणार नाही आणि मी माझ्या वाट्याला आलेले कर्म ईश्वर समर्पित भावाने त्याची पूजा म्हणून मी करेल तर तो माझा यज्ञ होईल. म्हणून अर्जुना एवं संज्ञो सर्वत्र जाण यज्ञ. कैवल्य मार्गीचा अभिज्ञ सांगाती हा. अर्जुना एवं संज्ञ सर्वत्र जाण यज्ञ. अर्जुना एवं यज्ञ संज्ञ सर्वत्र जाण. अशा प्रकारची यज्ञ संज्ञा ज्याला दिलेली आहे तो आपल्याला या सृष्टीतल्या प्रत्येक घटकामध्ये आचरण मध्ये आणता येईल असं आपण समजावं. आणि असा जर कर्तव्य कर्म जर केलं तर हा काय आहे म्हटले, कैवल्य मार्गीचा अभिज्ञ सांगाती हा. तर हा कैवल्य म्हणजे मोक्षाच्या मार्गाचा हा सर्वज्ञ असणारा वाटाडे आहेत, मार्गदर्शक आहेत. कैवल्य मार्गीचा हा अभिज्ञ सांगाती. सांगाती म्हणजे मित्र, माहिती सांगणारा. पण कसा आहे अभिज्ञ, जो माहिती सांगणारा आहे तो अत्यंत सर्वज्ञ असा आहे की तो मोक्षाकडे आपल्याला घेऊन जातो. याप्रमाणे यज्ञ म्हणजे कर्तव्य कर्म हे नीट पालन केलं तर आपल्याला मोक्षापर्यंत जाता येतं, हाही भाव यातून सांगितला. आणि मग पुढे स्वाध्याय या संकल्पनेचा विचार आपण तो उद्या पाहूया. तूर्त या ठिकाणी